नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी तुम्ही तुमचा स्वातंत्र्य दिन तुमच्या ऑफिसमध्ये साजरा करावा, हा माझ्या सदिच्छा नेहमी तुमच्यासोबत होत्या आहेत आणि भविष्यातही राहतील. याच दिवशी मागच्या वर्षी 2025 मध्ये आपण पॉलिटी PYQ पल्स या माझ्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या कव्हर पेजचं अनावरण केलं होतं. आज निमित्त तेच आहे. पॉलिटी PYQ पल्सची दुसरी आवृत्ती आहे. तर त्या दुसऱ्या आवृत्तीच्या अनुषंगानं एक चर्चा करणारा व्हिडिओ आज आपण बनवतोय. लवकरच म्हणजे ऑगस्ट एंडिंग पर्यंत पॉलिटी PYQ पल्सची दुसरी आवृत्ती जी आहे तर ती तुमच्या भेटीला येते. पहिल्या आवृत्तीला तुम्ही जे खूप सगळं भरभरून प्रेम दिले, सर्वप्रथम त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभारही. मी ज्यावेळेस पुस्तक तयार करायचं डोक्यात आणलं तर त्यावेळेस दोन गोष्टी माझ्यासमोर होत्या. एक, आयोगाची डिमांड काय आहे आणि दोन, कंटेंट मधली क्वालिटी. तिसऱ्या गोष्टीवर मी पुस्तक तयार करताना कधीच विचार केला नाही. म्हणजे पुस्तकाची रचना कशी असावी, ते मुलांना आवडेल की नाही आवडेल. माझ्या डोक्यात तेच होतं की आयोगाची डिमांड समजून पुस्तकातला जो कंटेंट आहे तर तो क्वालिटीचा असावा. पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रभर हे पॉलिटी PYQ पल्स पुस्तक पोहोचलं आणि ते विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरलं. मला वाटतं हीच या पुस्तकाच्या यशाची खरी कहाणी आहे. तुम्ही जो काही विश्वास आणि प्रतिसाद दिलाय याच्यासाठी तुमचे पुन्हा एकदा आभार. आता 2026 मध्ये पॉलिटी PYQ पल्स या पुस्तकाची दुसरी आवृत्ती येते. लवकरच हे पुस्तक तुम्हाला वाचनासाठी मी उपलब्ध करून देतोय. आता 2026 मध्ये ज्या काही नवीन ऍड आलेल्या आहेत, ही खूप मोठी भरती आहे. या भरतीसाठी तुम्ही जर का पॉलिटीसाठी पुस्तक खरेदी करायचा विचार करत असाल तर ऑगस्ट एंडिंग पर्यंत तुम्ही थांबा. कारण मार्केटमध्ये अत्यंत कमी पैशात दर्जेदार संदर्भ साहित्य देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो संदर्भ साहित्य ते म्हणजे पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे. दुसरी आवृत्ती काम चालू आहे. खूप मोठ्या आणि मजबूत प्रमाणावरती काम चालू आहे. मागच्या आवृत्तीमध्ये जे काही मी शिकलो तर त्या याच्यावरती आधारित किंवा त्या चौकटीवरती आधारित दुसऱ्या आवृत्तीची अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण रचना करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. 2026 मध्ये ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये पॉलिटीच्या बाजूने जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या सर्व प्रश्नांचा अंतर्भाव वन लाईन स्वरूपात तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. याशिवाय या दुसऱ्या आवृत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे एकही चूक या पुस्तकामध्ये सापडणार नाही याची मी 2000% काळजी घेतली. पहिल्या आवृत्तीमध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक्स आढळून आल्या होत्या आणि बऱ्याचशा माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी त्या माझ्याबरोबर माझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर त्या मी कन्सिडर केलेल्या आहेत आणि ते सगळे बदल जे आहेत त्या दुसऱ्या आवृत्तीत मी केलेले आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकाचा शेवटचा पार्ट जो आहे तर तो आपण इन्फो चार्ट्स म्हणून तुम्हाला दिलेला आहे. तिथं 30 पेक्षा जास्त इन्फो चार्ट्स तुम्हाला एकत्रितपणे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये भारताचे आजपर्यंतचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती, ओके, राज्यसभेचे अध्यक्ष, ह्या सगळ्यांची माहिती दिली होती. तर या आवृत्तीमध्ये ही इन्फो चार्टची संख्या तुम्हाला वाढलेली दिसेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जिकडून तुमचा अधिक परीक्षाभिमुख परिपूर्ण अभ्यास होऊ शकतो. ही सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या पुस्तकातलं आहे. जो क्वालिटीचा अभ्यास करताना काही प्रश्नांचं रिपिटेशन जे तुम्हाला जाणवतंय तर ते रिपिटेशन झालेले प्रश्न ते एकदाच मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तिथं तुम्हाला प्रेडिक्शन म्हणून मी जास्तीचा डाटा सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न करतोय की म्हणजे करंटच्या अप्रोचने पॉलिटीला धरून जर काही एखादा प्रश्न विचारला तर तो सुद्धा तुमचा इथूनच कव्हर होण्याचा 100% माझा प्रयत्न राहील. याशिवाय आपण म्हणतो की 2026 मधल्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत तर तिथं आयोग खूप मोठ्या प्रमाणात बदललेला दिसतो. आयोगाचा पॅटर्न बदललेला दिसतो. तर आयोगाचा बदललेला पॅटर्न गृहीत धरून किंवा तो डोळ्यासमोर ठेवून तसे बदल यावेळेच्या पुस्तकात करण्यात आलेले आहेत. 2026 मध्ये आणि 2027 मध्ये ज्या काही सगळ्या परीक्षा होतील तर त्या परीक्षेला पॉलिटीच्या अभ्यासासाठी हा सोर्स म्हणजे पॉलिटी PYQ पल्स हे जे पुस्तक आहे तर तुम्हाला नक्की उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे आणि याची मी तुम्हाला खात्री देतो. आता हे जे पुस्तक आहे 2011 पासून 2026 मध्ये 26 पर्यंत राज्यसेवा पूर्व आणि मुख्य म्हणजे 2024 पर्यंत कंबाईन गट ब आणि क पूर्व आणि मुख्य, याशिवाय MPSC जेवढ्या काही परीक्षा घेते तर त्या परीक्षेमध्ये पॉलिटीला जे काही प्रश्न विचारले होते तर त्या प्रश्नांची आपण वन लाईन स्वरूपात मांडणी केलेली आहे. वन लाईनर नव्हे. म्हणजे जो प्रश्न आहे तर त्याचे सर्व पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण
या पुस्तकामध्ये एकत्रित करून मांडलेले आहेत. म्हणजे पुस्तकाचा फायदा होतो का हे मी सांगण्यापेक्षा ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक वाचलंय आणि पुस्तक वाचून त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला परीक्षेमध्ये झालेलं दिसतंय, तर ते विद्यार्थी याचं उत्तर तुम्हाला चांगल्या प्रकारे देऊ शकतात. आत्तापर्यंत म्हणजे 2025 पासून मागच्या ऑगस्ट पासून आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये क्वालिटीचे जे प्रश्न होते, तर त्याच्यापैकी जवळ-जवळ 95% पेक्षा जास्त प्रश्न या फक्त 250 पानाच्या पुस्तकातून कव्हर होत आहेत. म्हणजे बऱ्याच जणांनी मला असंही विचारलं, मार्केटमध्ये यम लक्ष्मीकांत उपलब्ध असताना आम्ही तुमचं का पुस्तक घ्यावं? यम लक्ष्मीकांत जवळ-जवळ 700 ते 800 पानांचं पुस्तक आहे. एक्झामच्या अगोदर जर का तुम्हाला पॉलिटी रिवाईज करायचं असेल, तर ते पुस्तक वाचणं शक्य आहे का? तर याचं उत्तर प्रॅक्टिकल भाषेत नाही असं आहे. परंतु हे 250 पानांचं पुस्तक आहे. पहिल्यांदा भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया, नंतर पंचायती राज आणि तिसरा जो आपला चॅप्टर आहे किंवा तिसरा जो पुस्तकाचा सेगमेंट आहे, तर तो आहे इन्फो चार्ट्स. ह्या 3 सेगमेंटमध्ये विभागलेलं आणि फक्त 250 पानाचं असलेलं हे पुस्तक तुम्ही 2 ते 3 तासात व्यवस्थितपणे रिवाईज करून बाजूला ठेवू शकता. म्हणजे परीक्षेच्या अगोदर जर का पॉलिटीची एक परीक्षाभिमुख परिपूर्ण रिव्हिजन करायचं असेल, तर महाराष्ट्रातला एकमेव दर्जेदार संदर्भ स्रोत म्हणजे पॉलिटी पीवायक्यू पल्स बाय वैभव शिवडे आणि याची नवीन आवृत्ती ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत, ऑगस्ट 2026च्या एंडिंग पर्यंत तुमच्या हातात आणि संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करतोय. याचबरोबर हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा मी ऑगस्टमध्ये आपल्या पुस्तकाचं कव्हर पेज रिव्हील केलं होतं आणि बऱ्याचशा सजेशन्स तुमच्याकडून मी मागवल्या होत्या. पुस्तकाच्या रचनेबद्दल मी जो वन लाईनचा पॅटर्न ठेवलाय, तर मला वाटतं तो तसाच ठेवायला पाहिजे. कारण त्याच्यातनं बरेचसे प्रश्न तुमचे सुटतायत. म्हणजे नोट्स फॉर्मॅटमध्ये किंवा पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये अशी बरीचशी पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण वन लाईन स्वरूपात पुस्तकाची मांडणी केल्यामुळं तुम्हाला ते वाचायला सोपं जातंय. याशिवाय एक चॅप्टर संपल्यानंतर स्पेस फॉर अपडेट्स नावाचा एक नवीन सेगमेंट आपण ऍड केलाय. तर तिथं तुम्ही तुमच्या करंटच्या बाजूने काही अपडेट्स असतील तर त्या तिथं लिहू शकता. याचबरोबर पंचायत राजचा सेगमेंट देत असताना अगदी 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीवरती आयोगाने जेवढे प्रश्न विचारलेत, तर ते सगळे वन लाईन स्वरूपात तुम्हाला मी एकत्र करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर मग 73वी घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने आपण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. पुस्तकाच्या शेवटी म्हणजे पहिल्या आवृत्तीच्या शेवटी अगदी महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या मी तुम्हाला दिल्या होत्या. या आवृत्तीचं खास वैशिष्ट्य असेल, ज्या ज्या घटना दुरुस्त्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत आणि प्रश्न विचारण्याची अजूनही शक्यता आहे, अशा घटना दुरुस्त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय इन्फो चार्टची संख्या सुद्धा मी खूप मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. म्हणजे बिगर घटनात्मक संस्था किंवा संस्था घटनात्मक संस्था याच्यावरती कसा जरी प्रश्न आला, तर तो तुमचा या पुस्तकातनं सुटेल. व्यक्तिविशेष म्हणजे भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्यावरती आयोगाने कसा जरी प्रश्न विचारला, तर तो या पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही. ही विशेष काळजी दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं मी घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तसे मेजर चेंजेस जे आहेत, तर या आवृत्तीमध्ये मी करण्याचा प्रयत्न करतोय. या पुस्तकाच्या अनुषंगानं तुम्हाला जर का काय वाटत असेल, की सर असा बदल करा, हे आम्हाला या फॉर्मॅटमध्ये द्या, तर तुमचे जे काही सजेशन्स असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडू शकता किंवा वैभव शिवडे नावाचा माझा टेलिग्रामचा आयडी आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. याशिवाय माझा कॉन्टॅक्ट नंबरही आपल्या पॉलिटी बाय वैभव शिवडे VGS ई स्टडी या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करतोय. तिथूनही तुम्ही सजेशन माझ्यापर्यंत पोहोचवा. कारण हे विद्यार्थ्यांसाठी चाललंय. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं मत मी नेहमीच लक्षात घेतो आणि तसे बदल जे आहे, तर मी माझ्या टीचिंगमध्ये करत असतो. मागच्या पहिल्या आवृत्तीत मी पुस्तकात सुद्धा केलेले आहे. त्याच्यामुळं तुमचे सजेशन्स माझ्यापर्यंत पोहोचणं आणि त्या सजेशन्सला धरून परीक्षाभिमुख परिपूर्ण बदल करणं हे माझं कर्तव्य आहे. आत्तापर्यंत पॉलिटीची बाजू मी खूप चांगली सांभाळत आलोय. या पुस्तकाच्या माध्यमातून मी पुस्तकाच्या रूपानं पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचलोय. बाकी VGS ई स्टडीच्या माध्यमातून YouTube असेल, टेलिग्राम असेल, Instagram असेल, Facebook असेल, या सगळ्या सोशल मीडियाचा वापर करून मी पॉलिटी अधिक सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला तुम्ही जो खूप चांगला प्रतिसादही देताय, तो प्रतिसाद पाहून खरंच खूप भारावून येते. आता आपण मुलाखत मार्गदर्शन बाय वैभव शिवडे या वर्षी आपण राज्यसेवेच्या मुलाखती घेतल्या. PSIच्या मुलाखतीला क्वालिफाय झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी 1 to 1 डिस्कशनच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर संवाद साधून मुलाखतीचा त्यांचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2026 मध्ये पॉलिटी पीवायक्यू प्लस पुस्तकाची जी दुसरी आवृत्ती येते, त्या दुसऱ्या आवृत्तीला सुद्धा तुम्ही मला भरभरून प्रेम द्याल, भरभरून प्रतिसाद द्याल, असा मला विश्वास आहे.
तर तुमचे सजेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून ते सजेशन माझ्यापर्यंत पोहोचवा. तर हे सकारात्मक बदल सुद्धा आपण या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू आणि पॉलिटीची बाजू अधिक भक्कम करण्यासाठी बाजारपेठेत किंवा मार्केटमध्ये एक चांगला सोर्स उपलब्ध करून देऊ, असा मी तुम्हाला शब्द देतो. बस इथं थांबतो. थँक यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. सजेशनच्या माध्यमातून आपण भेटूयाच.